नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. प्राणी जगतात परस्परांशी त्यांचा काही ना काही संवाद चालू शकतो हे आपण पाहतो. पण आपण प्राण्यांशी बोलू शकतो का? ज्या निसर्गाचा आपण एक भाग आहोत, मूलतः आपण एक निसर्ग आहोत, तर या निसर्गातल्या दोन घटकांमध्ये परस्पर संवाद असं ज्याला म्हणता येईल असा संवाद आपण करू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्याला अनेकदा माहीत नसतं किंवा असा संवाद करता येत नाही असं आपल्याला वाटत असतं. पण आजच्या आपल्या या कार्यक्रमात निसर्गाशी संवाद करू शकण्याची विलक्षण क्षमता असलेली एक सखी आपल्याशी गप्पा मारायला आली आहे. निसर्गाच्या या क्षमतांचा, निसर्गाच्या गुणधर्माचा वापर करून व्यसनमुक्तीचं कार्य करणारी ही एक कार्यकर्तीसुद्धा आहे. पर्यटन, गिर्यारोहण हा तिचा छंद आहे आणि आपल्या सगळ्यांना, मनाला, बुद्धीला विकसित करणारी अनेक गुणधर्म, अनेक कौशल्य ती वेगवेगळ्या कार्यशाळांमधून आपल्याला शिकवतही असते. आजची आपली सखी, आपली मैत्रीण आहे मंजिरी लाटे. मंजिरी, नमस्कार. कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत. आपण एकमेकांशी बोलू शकतो, पण आपण प्राण्यांशी बोलू शकतो का? पर्वताशी बोलू शकतो का? तर नाही बोलू शकत. आणि हे काम तुम्ही करता. हे एक वेगळं शास्त्र आहे, कला आहे. हे जे काही आहे ते सगळं आम्हाला समजून घ्यायचं आहे आणि जे अवाक करणारे रोमांचक अनुभव तुमच्या या प्रवासातून तुमच्या गाठीशी जमा झालेत ते सगळे आम्हाला समजून घ्यायचे आहेत. आज जी निसर्ग संवादक मंजिरी आमच्या समोर उभी आहे, अनेकांना माहिती आहे, तर या मंजिरीच्या निसर्ग प्रेमाची मुळं ही तिच्या लहानपणापासून रुजली आहेत का? कसा होता तुमचा भोवताल, कसं होतं वातावरण ज्यामुळे ही मंजिरी घडू शकली? मी इथे माझं लहानपण सांगण्याच्या आधी एक वाक्य नक्की म्हणेन की मी बाकीच्यांपेक्षा वेगळी आपण फक्त म्हणतोय, मात्र आपण सगळे समान. मी वेगळी प्रॉबेबली ह्या दृष्टीने आहे की मी ह्याच्यामध्ये पूर्णपणे झोकून घेण्याची जी एक हा निर्णय घेतला तिथे मी वेगळी आहे. फक्त बाकी सगळे आपण सारखेच. आणि लहानपणामध्ये ज्या प्रकारे वाढ झाली त्याच्यामध्ये नक्कीच ह्याचा खूप हातभार आहे माझ्या आई वडिलांचा. आणि म्हणजे उदाहरणार्थ माझे दोघे आई वडील गिर्यारोहक होते. अजूनही आई खूप, म्हणजे कितीही वय झालं तरी अजूनही टेकड्या चढते, डोंगर चढते. आणि म्हणजे अगदी लहानपण नाही, पण मला असं वाटतंय मी अगदी पोटामध्ये म्हणजे गर्भामध्ये पोहत असल्यापासनं आय थिंक ते आपण जेव्हा म्हणतो की गर्भसंस्कार हे तिथनंच बहुतेक, कारण आई जे आपल्याला खाद्य देत असते ते विचार आणि फक्त ॲक्च्युअल खाद्य नाही पण ह्या विचारांमार्फत सुद्धा आपल्यापर्यंत पोचत असतं. आणि लहानपणी मला हे अगदी प्रकर्षाने लक्षात आहे की प्रत्येक सुट्टी आली की आम्ही फक्त डोंगर आणि जंगल इथेच भटकायचो आणि त्याच्यातनं जो विलक्षण आनंद मिळायचा की कुठेही आम्ही हे कधी कंप्लेंट केलं नाही की अरे हॉटेलमध्ये नाही गेलो किंवा बाकीचे मित्र इथे जातात आपण का नाही कुठेतरी फॉरेनमध्ये जात आहोत. पण इथेच जी आम्ही भटकंती केली ह्याच्यामध्येच खूप आनंद मिळत गेला आणि त्यामुळे सुद्धा आय थिंक मला हे खूप सोपं होत गेलं. पण अगदी समजा सर्दी खोकला झाला तरी औषधाची गोळी कधी दिली नाही. आई वडील नेहमी म्हणायचे टेकडी एक दोनदा वर खाली केली की सगळी सिस्टम साफ आणि भरपूर पाणी पिऊन फिट राहिलो. त्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी ज्यांनी आम्हाला घडवलं, आय थिंक मी जिथे आहे ते त्या पावलांमुळेच आहे. तुमचा जो हा सगळा प्रवास झाला किंवा तुम्ही निसर्ग हा तुमचा ध्यास ध्येय ठरवलं, तर जे शिक्षणाचा एक प्रवास असतो आपला, तर हा विचारांनी शिक्षण घेतलं का आधी काही शिक्षण वेगळं घेतलं होतं, ते निर्णय कसे झाले? सो हे शिक्षण चालूच आहे आणि आधी नेहमी सर्वसामान्य माणूस जसा करतो तसं ग्रॅज्युएशन संपवलं पाहिजे वगैरे हे सगळं चालू होतं. मात्र
ग्रॅज्युएशनच्या बरोबरच दर सुट्टीमध्ये भटकंती चालू असायची. मग त्याच्यामधनं हळूहळू प्रोफेशन म्हणून हे करता येईल का हा विचार पहिल्यापासून चालू होता. आणि घरनंही नेहमी मोकळीक दिली गेली होती की सुट्टीमध्ये जर तुला कुठेतरी जाऊन व्हॉलेंटिअर करायचं आहे का, की डोंगरा जंगलामध्ये कामं करतायत तर नक्कीच. हे आईवडिलांनी कधी रोख लावलेला नव्हता. त्यामुळे ते करता करता असं जाणवलं की अरे ज्याच्यातनं आनंद मिळतोय ते करता करता जर पैसे पण कमवता आले तर का नाही, हा पहिल्यापासून मनामध्ये विचार होता. आणि नंतर जेव्हा प्राण्यांशी आपल्याला संवाद साधता येतो किंवा आपल्या संस्कृतीमध्ये इतक्या गोष्टी आहेत ज्या ह्या टेलिपॅथीच्या मार्फतच होत असतात, ते जेव्हा उलगडा लागत जास्त गेला की हे नवीन शिकण्यासारखं काही नाही, पण जिथे लोकांना भेटतोय, जे त्यांच्या आयुष्यामध्ये रोज हे एकदम सहजतेने करतायत, तर आपण त्यांच्यापेक्षा काय वेगळं आहे. मग आपण अगदी साच्यात शिकत गेलो एका गोष्टीमध्ये. मे बी साच्यात न जगण्याची गरज आहे आणि त्यांच्यासारखं मनमोकळेपणाने जगलं तर अनेक वेळेला लोकांबरोबर ज्या गप्पा झाल्या किंवा त्यांच्याबरोबर जे राहणं खाणं होतं त्याच्यातनंच आय थिंक खूपसं शिकणं झालं. पण बरेचसे कोर्सेस ह्याच्यामध्ये आता किंवा कार्यशाळा जगभर आहेत, मग तिथे जाऊन शिकत गेले. अजूनही ह्याच्यामध्ये खूपशी शिकती आहे. दरवर्षी 1 किंवा 2 कार्यशाळा मी बाहेर जाऊन शिकते किंवा आपल्या इथे कुठल्या तरी आश्रमामध्ये अनेक जण आहेत जे खूप खूप इंग्लिशमध्ये एक अलाइंड शब्द आहे, म्हणजे कुठेतरी वरती त्यांचं मेळ असा जुळलेला आहे, पण ते स्वतःबद्दल बोलत नाहीत, पण त्यांच्यावर राहिल्यानंतर आपल्याला कळतं की हा माणूस खूप मुरलेला आहे एखाद्या विषयामध्ये. सो असे शिक्षणाची वाटचाल चालूच आहे. हा आपला रस्ता असू शकतो निसर्ग संवादक असण्याचा. तर अशी जेव्हा वेगळी वाट असते तेव्हा तिथे कुणीतरी आधी चाललेली व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते तेव्हा त्या वाटेचा मोह होतो, इच्छा होते किंवा आपण करून पाहू असं वाटतं. तर असा पहिला गुरु किंवा कोण व्यक्ती होती की मी या वाटेवरती चालावं असं वाटणारी? अनेक लोक, एक असा डोक्यामध्ये स्पेसिफिक येत नाहीये. म्हणजे अगदी लहानपणी सहजतेने अनेक गोष्टी मी बघितल्या होताना. म्हणजे उदाहरणार्थ आम्ही एकदा हिमालयामध्ये, मी अगदी 2रीत असताना मला पहिल्या हिमालयातल्या ट्रेकला माझ्या आईवडिलांनी नेलं आणि मला तेव्हा असं काही वाटलं नाही की आपण काहीतरी एकदम वेगळं किंवा भारी करतोय, कारण इतकं मॅटर ऑफ फॅक्टली ते चाललं होतं की चला स्वतःची बॅग घ्या आणि चाला. पण तिथे मला लक्षात आहे एका ट्रेकवरती आम्हाला मोठ्या का ग्लेशियरवरनं आम्ही चालत असताना एक डोंगरामध्ये अनेकांना हा अनुभव आला असेल की तिथली कुत्री येतात आपल्याबरोबर आणि ती तिथलीच गावठी कुत्री असतात जी डोंगरामध्येच राहतात, त्यांना कोणी अशी फॅमिली किंवा माणूस नसतो आणि ते आपल्याबरोबर सोबतीला राहतात. तर ते ग्लेशियरवर एक कुत्रं पुढे चालत होतं आणि ते वाटेत कुठेतरी वळलं आणि प्रचंड वेगाने आमच्याकडे पळत आलं, एका दुसऱ्या दिशेने पळत गेलं. आणि आमच्याबरोबर असलेला जो गाईड होता तिथला वाटाड्या किंवा माझे आई वडील जेव्हा होते तेव्हा माझ्या वडिलांनी मला एक सांगितलेलं मला लक्षात आहे की जेव्हा एखादा प्राणी अशा प्रकारे वागतोय तेव्हा त्याचं ऐकावं, कारण आपण रोज इथे राहत नाही, तो राहतो, त्याला काहीतरी वेगळं समजतंय. आणि आम्ही वळलो तिकडनं आणि मला वाटतं एक अर्धा का पाऊण तासामध्ये तिथे प्रचंड मोठा ॲव्हलांच आला त्याच पॅचमध्ये. तर हे असे जेव्हा घटना झाल्या ह्या मे बी माझे ॲक्च्युअल गुरु आहेत. आणि मग माझे आई वडील असतील किंवा जी लोकं भेटली ते माध्यम बनत गेले, पण निसर्गच गुरु किंवा त्याच्यातले घटक हे गुरु असं मी म्हणेन. पारंपरिक शिक्षण ज्याला म्हणतो, म्हणजे एक दिशा ठरण्याच्या आधी असं वाटतं की तुम्ही एक ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण करावं, एक पारंपरिक रस्ता तुमच्या समोर असावा. तर ते कुठल्या शाखेमध्ये आणि कशा प्रकारे घेतलं होतं? ते माझं होम सायन्समध्ये झालं. आणि हा निर्णय माझ्या आईनी आणि माझ्या बहिणींनी त्यावेळेला मला घ्यायला खूप मदत केली, कारण कुठेतरी मी शाळेपासनं एका टिपिकल साच्यात कधीच मावत नव्हते. काहीतरी वेगळं करणे, काहीतरी सारखं असं जा म्हटलं की मला वेगळीकडे जाऊन काहीतरी बघायची खूप इच्छा असायची. आणि होम सायन्स या विषयामध्ये ॲक्च्युली इतका त्याच्यासाठी वाव मिळाला, कारण अगदी बायोलॉजी, सायकॉलॉजी, कुठलाही सायन्स घ्या, हे सगळे विषय न्यूट्रिशनपर्यंत, शिवणं, काहीतरी घरात स्वतः काहीतरी प्लंबिंग तुटलं तर फिक्स करणे, ह्याच्यापर्यंत सगळे विषय शिकवले गेले, ज्याच्याने मला असं वाटतंय की एकाच वाटेमध्ये किंवा आपण अगदी लिनियर कॉमर्स किंवा सायन्स करतो ते अशाच एका दिशेने न जाता इतक्या दिशांबद्दलची मला माहिती कळली. तर तिथनं मला वाटतंय हे नक्कीच मला मदत झाली होम सायन्सच्या कोर्सनंतर.
आणि पुढे शिक्षणामध्ये मी मास्टर्स केलं आउटडोर एज्युकेशनमध्ये. म्हणजे निसर्ग हा आपल्यासाठी एक गुरु बनू शकतो आणि निसर्गातला एक माध्यम बनवून आपण स्वतःमध्ये बदल घडवू शकतो. ह्याच्यामध्ये फुल फ्लेज्ड सर्टिफिकेशन्स आणि डिग्रीज आहेत. फक्त भारतामध्ये त्यावेळेला नव्हते. त्यामुळे जेव्हा मी हे ठरवलं, आणि ॲक्च्युली मी लग्नात 5 वर्ष झाली होती माझ्या लग्नाला, त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की मला ह्याच्यामध्ये मास्टर्स करायचं आहे. आणि मग खूप शोधलं 1-2 वर्ष आणि मग जाऊन त्याच्यामध्ये शिकले. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत थोडीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा मनापासून स्वागत. निसर्ग संवादक मंजिरी लाटे यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. मंजिरीताई, तुमचं शिक्षण आणि निसर्गाकडे वळणं, निसर्गाचा खूप खोलवर जाऊन विचार करणं, निसर्ग वाचू पाहणं, हा सगळा जो प्रवास आहे त्याबद्दल तुम्ही खूप ऐकताना सुद्धा अशी रोमांचक वाटावी अशी माहिती तुम्ही सांगता आहात. खरं म्हणजे ना, आम्हाला तुम्ही प्राण्यांशी बोलता, पर्वतांशी बोलता, हे अवाक करणारं किंवा अनाकलनीय काहीसं वाटावं असं आहे. तर हे कसं करता तुम्ही, आणि हे कला आहे की ही शास्त्र आहे? कला पण आहे आणि शास्त्र पण. आणि ह्याच्या हे खरं तर प्रचंड सोपं आहे आणि आपण प्रत्येकजण रोजच्या रोज हे करत असतो. म्हणजे जगण्यासाठीही आपल्याला ह्याचा वापर करावाच लागतो. म्हणजे मी त्याच्या मागचं जे शास्त्र आहे ते पहिले सांगते आणि मग ती कला का म्हणू शकतो ते पण आहे. तर ह्याला टेलिपॅथी असं म्हटलं जातं. आणि जरी हा इंग्रजी शब्द असला तरी टेली आणि पॅथी ह्याला आपण 2 तुकड्यांमध्ये विभागूयात. टेली ह्याचा अर्थ काहीही लांब अंतरावरचं, म्हणजे आपण बघतो टेलिफोन, टेलिफोटो लेन्स, टेलिस्कोप, टेलिग्रॅम, म्हणजे कुठलंही लांब अंतरावरनं आपल्यापर्यंत पोचणारं किंवा त्याच्या मार्फत जे पोचेल ते, त्याला टेलीचा वापर होतो. आणि पॅथी हा एका ग्रीक शब्दातनं येतो ज्याचा अर्थ आहे पॅथॉस, म्हणजे आपले 5 इंद्रियांमधनं आपल्यापर्यंत पोचणारी माहिती. आणि मी का म्हणते की आपण रोजच्या रोज हे करतो आणि ह्याच्यात काहीही वेगळं नाही. म्हणजे आता मी जर तुम्हाला सांगितलं की आपल्या 5 इंद्रियांना समजा आपण असं धरलं की दरवाजे आहेत 5 इंद्रियांचे, प्रत्येक एक दरवाजा, आणि एक 6वा इंद्रिय पण आपण पकडला जातो, म्हणजे एक अंतर ज्ञानातनं आलेलं किंवा एक आतली समज असते जी आपल्याला, आणि हे प्रत्येकाला असते, मग ते बाई असेल किंवा पुरुष असेल दोघांनाही. आणि या प्रत्येक दरवाजाला एक बाह्य दरवाजा आणि एक आतला आहे. सो आता मी हे सोपं करते. म्हणजे आता आपण दोघी जणी एकमेकीकडे बघतो आहे, आपल्याला हे आजूबाजूचं सगळं दिसतंय, फुलं दिसत आहेत, हे बाह्य दिसतंय. मात्र जर आता मी तुम्हाला सांगितलं की माझ्याशी बोलताना जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये तुम्ही साखरेचा डब्बा कुठे ठेवता किंवा तुमचं घरातलं कपड्याचं कपाट कसं आहे, तुमच्या घरी कुत्रं मांजर आहे का, हे बोलताना आतमधल्या मनाच्या पडद्यावरती पण आपल्याला ते दिसत असतं किंवा गोष्टी ऐकू येत असतात. म्हणजे बाहेरनं दिसो अथवा नाही, आतमधल्या पडद्यावरती हे सर्व चालू असतं. सो टेलिपॅथीमध्ये आपण एखाद्या प्राण्याशी संवाद साधतोय, आपण एखाद्या डोंगराशी करतोय किंवा अगदी एखादं मूक मूल असेल त्याच्याशी बोलतो आहे. आपण भाषेत न अडकता आपल्या अंतर्मनामध्ये आतल्या पडद्यावरती जे दिसतं आहे तेच त्या घटकाला आपल्यापर्यंत पोचवायचं, हे इतकं सोपं आहे आणि आपण प्रत्येकजण रोजच्या रोज ह्याचा वापर करत असतो. त्यामुळे हे नवीन नाही किंवा फक्त आपल्याला शाळा कॉलेजेसमधनं हे शिकवलं जात नाही किंवा ह्याच्याबद्दल बोललं जात नाही म्हणून आपल्याला त्याच्याबद्दल नाविन्य वाटतं, पण हे सर्वांमध्ये आहे. हे जे शास्त्र आहे, ही जी कला आहे, त्याचा हेतू, ध्येय तुम्हाला स्वतःला काय वाटतं, आणि याची सुरुवात कधी कोणी केली, अशा काही नोंदी आहेत का ते त्याच्याही पलीकडे आहे? खरं त्याच्याही पलीकडे आहे. कारण आपण जसं शिवाबद्दल म्हणतो की अति अनंत, म्हणजे ना सुरुवात आहे ना अंत आहे, तसंच हे आपण अनेक गोष्टींना शास्त्र ह्या कारणाने म्हणतो कारण आपल्याला त्याची मोजमाप करता येते म्हणून. पण अनेक वेळेला आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा प्रचंड विश्वास आहे, आपण विश्वास हा मोजू शकत नाही, पण रोजच्या रोज आपल्याला काही गोष्टींमध्ये विश्वास आहे म्हणूनच त्या घडता आहेत. किंवा आपण म्हणतो दैवी शक्ती आहे, ती शक्ती मोजता येत नाही पण आपल्याला विश्वास आहे म्हणून होतं आहे. तर ह्याचं काही कोणी एक व्यक्ती एका ज्यांनी सुरुवात केली असं नक्कीच नाही. मात्र विश्वशक्तीला कुठेतरी जेव्हा आपण आपल्या मार्फत आपल्या थ्रू येऊ देतो ते इतकं सोपं आहे. त्यामुळे ह्याला ना एक सुरुवात आहे ना एक अंत आहे. हे खरं तर अनेक वेळेला असं मला वाटतं की जसा श्वासोच्छ्वास आहे जो आहे, आपण त्याच्याबद्दल रोज विचारही करत नाही पण वी टेक इट फॉर ग्रांटेड जे आपण म्हणतो, तसंच ही टेलिपॅथीचं
काम असतं. आज आपण कुठलीही गोष्ट म्हणजे साधा एक व्यक्ती सही करतोय कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टवरती, तर आतून एक त्याला आवाज सांगतो की आज सही नको करूस किंवा हे नीट वाच, हे सुद्धा टेलिपॅथिकलीच आपल्यापर्यंत पोचतंय. किंवा अगदी कुठलं तरी ज्याच्यात जीव आहे त्याच्याशीच बोलू शकतो असं पण नाही. रोजच्या रोज आज गाडीमध्ये पेट्रोल कमी झालंय आणि आपण गाडीला सांगतो की प्लीज बाबा पंपापर्यंत मला पोचव किंवा एक मेकॅनिक पर्यंत पोचव, आणि खटक खटक का होईना करत ती गाडी तिथपर्यंत नेते. आणि आपण ते ना असं साईडला सरकवून टाकतो की एखाद्या वेळेला झालं. पण हे रोज जर आपण वापर करू शकलो आपल्या चांगल्यासाठी आणि बाकीच्या भल्यांसाठी तर का नाही. म्हणून मग ती कला पण आहे की त्याला कुठेतरी, जसं एखादा आपण जिममध्ये जाऊन एक्सरसाइज करून एखादा मसल आपण स्ट्रॉंग बनवतो, तसं त्याला जितका आपण विश्वास करू त्याच्यावरती की होतंय, जसा श्वासोच्छ्वासाला बरं करण्यासाठी आपण प्राणायाम करतो तसं ही आहे जन्मापासनं, तर जास्त विश्वासाने का नाही त्याला जास्त प्राकर्षाने रोजच्या रोज वापरावं, एवढंच. म्हणूनच ती कला, बाकी काही त्याच्यात फरक नाही. तुम्ही जसं म्हणालात की आजपर्यंत सातत्याने जेव्हा संधी आहे आणि जेव्हा शक्यता आहे तेव्हा यातले पुढचे किंवा वेगळे ज्याला म्हणतो असे कोर्सेस तुम्ही करता, तर याचा काय ध्यास असतो, काय ध्येय आहे आणि कशा अनुषंगाने तुमचा स्वतःचा अभ्यास सुरू असतो? मला असं जाणवलं की आपल्या वेदांमधनं लिहिलेल्या गोष्टी असतील किंवा मी ज्यांच्याकडनं शिकती आहे, सगळीकडे एकच ध्यास आहे पूर्ण की या पृथ्वीवरती शांतता आणि समतोल राहावा, हीच सर्वांची खरं इच्छा. आणि ते साध्य करण्यासाठी वेगवेगळे मार्ग, मग कोणीतरी योग करतं, कोणीतरी काहीतरी एक ध्यानाचा प्रकार करेल, आज कोणीतरी प्राणिक हिलिंग करेल, रेकी करेल, कोणीतरी रोज फक्त मी एक चांगला माणूस म्हणून जगीन एवढा जरी त्यांनी ध्यास केला तरीही तो तिथेच पोचतोय, फक्त मार्ग वेगळे आहेत. आणि मला वेगवेगळे मी कार्यशाळा ह्या कारणाने करत राहते की त्या ध्येयाकडे पोचण्यासाठी, जो सगळ्यांचा एकच ध्येय की आपलं आयुष्य, आजूबाजूच्यांचं आयुष्य शांतीत जावं, कुठेतरी पृथ्वीवरती शांती आणि समतोल राहावा, तर त्याच्याकडे पोचण्याचे अनेक अजून काय मार्ग आहेत. किंवा दोन बिंदूंच्या मध्ये शॉर्टेस्ट इज वन स्ट्रेट लाईन, नाहीतर आपण कुठेतरी रेंगाळत फिरण्याच्या ऐवजी पटकन कसं पॉईंट ए टू पॉईंट बी पोचू शकतो, ह्याचे काय मार्ग आहेत, ह्या शोधामध्ये मी वेगवेगळ्या कार्यशाळा नेहमी करत राहते. आणि आय थिंक आपण प्रत्येकजण आपापल्या परीने करतो. आपल्याला कार्यशाळा नाही जमल्या तर आपण पुस्तकांच्या मार्फत करतो, नवीन नवीन पुस्तकं वाचतो. सो ध्येय सर्वांचं आय थिंक एकच आहे. तुम्ही असे कुठल्या कुठल्या प्रकारचे कोर्सेस केलेत, हा प्रश्न अशासाठी विचारते आहे की याच्यामध्ये काय काय शिकणं शक्य आहे, याला कोणते कोणते आयाम, पैलू कोणते कोणते आहेत? प्रचंड मोठं, म्हणजे असा हा फुलांचा जसा एक गुच्छ आहे, जसा अनेक प्रकारच्या गोष्टी शिकता येतील. पण त्याला काय काय म्हटलं जातं हे मी सांगते. उदाहरणार्थ टेलिपॅथीमधलेच अनेक प्रकार आहे. मग टेलिपॅथी विथ ज्याच्यात जीव आहे, आपण कशात तरी जीव आहे हे सुद्धा आपण एक मोजमाप मनुष्याच्या दृष्टीने केली आहे. या टेबल खुर्चीमध्ये सुद्धा बेसिक फिजिक्समध्ये हा विश्वास आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा जीव आहे. आणि सो टेलिपॅथीमध्ये प्राण्यांबरोबर, माणसांबरोबर निसर्गातले घटक असतात. म्हणजे एक डोंगर आहे, कुठलं तरी झाड आहे, एखादा शेतकरी जेव्हा शेतामध्ये आज काम करतोय तो सुद्धा शेताशी बोलतोय. सो टेलिपॅथीमधले हे वेगवेगळे प्रकार आहेत. मग इंग्लिशमध्ये एक म्हणतात त्याला सायकिक अबिलिटीज. म्हणजे आपण एखादा वस्तू आज आपल्याला घरात मिळत नाहीये आणि मी जसं म्हटलं आपण रोजच्या रोज ह्या गोष्टी वापरात असतात आपल्यात, फक्त आपल्याला कल्पना नसते. म्हणजे आपल्याला आज एखादा फोन, किल्ली किंवा चष्मा मिळत नाहीये, तर आपण जेव्हा जोपर्यंत खूप अगदी विलक्षपणे कॉन्सन्ट्रेट करून शोधत असतो तेव्हा आपल्याला मिळत नाही. आणि आपण जेव्हा म्हणतो जाऊ दे बाबा थोड्या वेळानंतर मी शोधतो, आणि जरा आरामाने बसतो तेव्हा खटाकन मनामध्ये विचार येतो की अरे हा ड्रॉवर उघडून बघू किंवा तो खिसा बघू. ह्याला सायकिक अबिलिटीज म्हणतात. म्हणजे एकदम ऑटो मोडवरती जेव्हा आपल्यापर्यंत माहिती, म्हणजे त्याच्यात आपल्याप्रमाणे जीव असो अथवा नसो त्याच्याशी बोलणे. मग ह्याच्यामध्येच अजून एक प्रकार आहे ज्याला मीडियमशिप म्हणतात. म्हणजे एखादा व्यक्ती माध्यम बनणे, पण कोणासाठी की एखादा व्यक्ती त्या गेल्यानंतर वारल्यानंतर आपण अनफॉर्च्युनेटली आपल्या ह्याच्यामध्ये भूत, प्रेत, आत्मा असं त्याला म्हटलं जातं आणि त्याच्याशी खूप भीती जोडली जाते. पण शरीर असो अथवा नसो ती ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेशी आपण बोलू शकतो.
सो त्याला मीडियमशिप असं म्हटलं जातं. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत थोडीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. मंजिरीताई, तुम्ही सांगत होतात की ऊर्जा आणि त्या ऊर्जेशी आपलं जोडून घेणं. मी आता बोलल्यावरती मला हे पण जाणवते की आपला कुठलाही विचार ही सुद्धा एक ऊर्जाच असते आणि आपण ज्याला जास्त ऊर्जा देतो ते ॲक्च्युली घडून येतं. त्यामुळे त्याला शारीरिक काही आउटलाईन असो अथवा नसो, विचारांमध्ये ऊर्जा आहे. त्यामुळे जेव्हा आपण मीडियमशिपचं मगाशी बोललो की एखादा व्यक्ती जरीही नसला शारीरिक ह्याच्यात, तरीही त्याच्याशी आपण बोलू शकतो आणि आपण प्रत्येकजण करतो. आपल्या आजी आजोबा जे नाही आहेत आपल्याबरोबर, आपला एखादा भाऊ बहीण नवरा बायको कोणीही वारल्यानंतर सुद्धा आपण मनामध्ये त्यांच्याशी कंटिन्युअसली आपलं रोजचं चालूच असतं संभाषण की आज मला प्रॉब्लेम आहे, मला मदत कर, मला आयडिया दे. तर हेच पूर्णपणे एक लोकांसाठी प्रोफेशन आहे, अनेकांसाठी. माझ्यासाठी हे एक घटक आहे. त्यामुळे मीडियमशिप हा अजून एक त्याच्यातला प्रकार आहे जो ऊर्जेशी आपण बोलतो आणि त्याचा वापर करू शकतो. मंजिरीताई, हे जसे तर तुम्ही पैलू सांगितलेत, यातले खूप वेगळे वेगळे अनुभव तुमच्या स्वतःच्या गाठीशी आहेत. जे तुम्ही प्राण्यांबरोबरचे असतील, पर्वतांबरोबरीचे असतील, तर ते प्रत्यक्ष अनुभव ऐकायला आवडतील. म्हणजे नक्की तुम्ही काय करता ते यामुळे कळेल. तर मी एखादा तुम्हाला पर्वताशी निगडीत, एका माणसाशी निगडीत आणि मग प्राणी तर असंख्य अनुभव आहेत. पण आपण मे बी प्राण्यांपासून सुरुवात करूयात. आणि प्राणी असं करतात की अनेक वेळेला आपल्यासाठी ना आरशाचं काम करत असतात. म्हणजे लिटरली आरशासमोर जेव्हा आपण उभे राहतो, जे आहे तो आरसा आपल्याला दाखवतो, काहीतरी वेगळं दाखवत नाही. समजा आपल्या चेहऱ्यावरती काहीतरी काळं लागलंय तर आरसा तेच दाखवेल आणि आपण फडकं घेऊन आरसा पुसला तर आपल्या चेहऱ्यावरचं जाणार नाहीये ते. तर प्राणी जेव्हा आपल्यासाठी एक आरशाचं काम करतात, म्हणजे घरामधलं एखादं कुत्रं असेल तर त्यातला एक अनुभव आहे की कोरोनाच्या काळामध्ये एक कुत्रं त्याच्या घरी सारखं काहीतरी खोदत बसायचा. आणि काय खोदायचा की सोफावर बसायचा किंवा कुठली तरी उशी घे आणि ती खोदून फाडायचा. तर त्या फॅमिलीनी मला कॉन्टॅक्ट केलं की म्हणजे असं काय करतंय मला कळत नाही. आणि मी जेव्हा एखाद्या कुत्रं मांजर एखादी जागा असेल की ती विकली जात नाही आणि त्या फॅमिलीला ती जागा विकायची वगैरे, तर मी नेहमी त्यांना त्याचा एक भाग बनवते त्या गप्पांचा. म्हणजे त्यांना येणारे प्रश्न सुद्धा तिथे त्यांना उत्तर मिळत जातात. तर ही फॅमिली माझ्यावर झूम कॉलवरती होती आणि आमचं बोलणं चाललं होतं. तर मी त्या प्राण्याला विचारलं की तू हे जे करतोयस त्याच्या मागे पहिले तर मी विचारते खरं आहे का. कारण माणूस इतकं बढून जडून काहीतरी सांगत असतो की एकदा कुत्रं करेल, पण माणूस फोन करून सांगताना सांगणार की 10 वेळेला करतोय किंवा सातत्याने चाललंय. पण प्राण्यांमध्ये खोटं बोलण्याची क्षमताच नाही. त्यामुळे माणूस कितीही खोटं बोलू शकेल एखाद्याला त्याच्याबद्दलचं मत बदलण्यासाठी, पण प्राण्यांमध्ये खोटं बोलण्याची क्षमता नाही. त्यामुळे मी पहिले तर प्राण्यांना विचारते की तुझ्या फॅमिलीने मला असं सांगितलं आहे, हे खरं आहे का. तर तो म्हटला हो खरं आहे. आणि मी 1-2दा नाही, मी अनेक वेळेला केले. त्यांनी समोरून येऊन सांगितलं. आय सेड बरं, मग काय कारण आहे ह्याच्या मागे. तर तो म्हटला मी हे खोदत नाहीये, माझी जी घरामधली बाई व्यक्ती जी आहे ती करते. आणि ते आपल्याला आईबाबा म्हणत नाहीत. त्यामुळे कारण ते तितकेच प्रचंड मच्युअर ऊर्जा असते ती. त्यामुळे आपण त्यांना आपली लहान मुलं वगैरे असे म्हणतो, पण त्यांना आपल्यापेक्षा जास्त समज आहे. त्यामुळे ते माझी आई आणि माझे वडील असं म्हणत नाहीत. ते म्हणतात घरामधली जी बाई व्यक्ती आहे किंवा हे जे वयस्कर पुरुष आहेत, अनेक वेळेला ते तशा ह्यानी सांगतात. तर ती जी ही बाई आहे जी घरामधली, ती हे करते, मी करत नाहीये. तर मग मी जेव्हा विचारलं की एक्झॅक्टली ती काय करते, तर म्हणे या पॅन्डेमिकमध्ये घरी बसली आहे, काही हातामध्ये काम नाही आहे आणि जुनं काहीतरी कोणाबरोबर त्याची भांडणं उकरून काढते आणि मग ह्याच्यामध्ये भांडणं लाव आणि मग तू ह्या काळात मला हे म्हटलं. म्हणजे हे जे ती भावनांच्या थ्रू करत होती ते तो फिजिकली करून दाखवत होता. आणि प्राण्यांचं किंवा निसर्गातल्या कुठल्याही घटकाचं सौंदर्य हे आहे की जेव्हा ते प्रॉब्लेम सांगतायत आपल्याला, ते त्याच्याबरोबर त्याच्यासाठीच एक सोल्युशन सुद्धा सांगतात. म्हणूनच ते आपल्याला दाखवतात की तुमच्यामध्ये हे बदल घडवा. आणि जसं मी आरशाचं उदाहरण दिलं की जेव्हा माणूस बदलतो तेव्हा आरसाही त्याचा
इमिजिएटली प्रतिबिंब वेगळं दाखवतं. ज्या दिवशी त्या बाईनी हे अगदी कॉन्शियसली तिने विचार केला की मी आता करणार नाही आणि तिने काहीतरी तिच्या वेळेचं चांगलं सुरुवात केली, त्या दिवशी त्या कुत्र्यांनी ते उपकरणं घरामध्ये थांबवलं. सो असे अनेक उदाहरणं आहेत. आता जसं तुम्ही आता हे प्राण्याचं सांगितलं तसं पर्वत किंवा आपण खूप अहंकार आणि प्रचंड आपल्याला एक स्वाभिमान असतो की आपण हा डोंगर सर केला. पण एक खूप जुनी एक म्हण आहे की द माउंटेन डिसाइड्स हू क्लाइम्झर अँड हू डज नॉट. म्हणजे शेवटी तो डोंगर ठरवतो की तुम्ही वरती येण्याच्या, मे बी लायकी हा शब्द नाही बरोबर, पण तुम्ही तिथे येऊ का न यावं किंवा नाही यावं. जसं आपण म्हणतो माझ्या घरात कुणी यावं किंवा नाही यावं, अगदी याचा माझा स्वतःचा एक भाव असेल. आणि डोंगर आपल्याला आपली कुठेतरी जागा दाखवून देतात की आपण जेव्हा स्वाभिमानाने कुठेतरी जातो की आता मी सोशल मीडियावरती टाकणार आणि मी 20 लोकांना सांगणार, तिथे कुठेतरी आपल्याला ते सांगतात की नाही, ते घरी सोडून आलास तर तू वरती ये. तर एक उदाहरण आहे की एक गृहस्थ होते जे माउंट एव्हरेस्ट त्यांना चढायला, आणि दरवेळेला एखादा व्यक्ती जेव्हा ठरवतो की मला एव्हरेस्ट सारखा डोंगर चढायचा आहे तर लाखो रुपये त्याच्यावरती त्या व्यक्तीला गुंतवायला लागतात. आणि खर्चच आहे तो, ऍक्च्युली गुंतवण्यापेक्षा तो खर्च असतो आणि तो स्वतःवरती खर्च तो व्यक्ती करतोय. तर त्यांनी काहीतरी 50 का 60 लाख रुपये असे 3दा ऑलरेडी त्यांनी खर्च केले होते तो डोंगर चढायला, आणि दरवेळेला तो वरपर्यंत काही पोचला नाही. मग त्याला कोणीतरी सांगितलं की अरे असं डोंगराशी बोलता येतं तर तुला बघायचंय का करून. तर तो अति खूप शंकेने त्यांनी मला फोन केला होता. तर मी त्याला म्हटलं ही स्वइच्छेने तुम्हाला करायचं असेल तर आपण करू, की कोणीतरी सांगतंय म्हणून नाही. तो म्हणला मला अजून 50 लाख टाकायचे नाहीत. मग तो सुद्धा एक ध्याय असणं ठीक आहे की ओके 50 लाख अजून नाही खर्च करायचे. मग आम्ही एकत्र बसलो डोंगराशी बोलायला, आणि ती डोंगर सुद्धा एक ऊर्जा आहे आणि एक शक्तिपीठ असल्यासारखंच असतं ते. त्यामुळे पहिली गोष्ट त्या डोंगराने सांगितली की तू हा जो तुझा अहंकार दरवेळेला तिथे घेऊन जातोस आणि सगळीकडे ढिंडोरा पिटून सांगतोस की आता मी चढायला चाललोय, मी हे करतोय, मी ते करतोय, ते घरी सोड आणि पूर्णपणे तू आज जो आहेस ऑथेंटिक तो बनून तू तिथे ये. तर तो शेवटी म्हटला मी आता 6 महिने हा विचारच थांबवणार आहे आणि मी 6 महिन्यानंतर विचार करेन की आता मला परत माउंट एव्हरेस्ट चढायचं का नाही. आणि माझ्या दृष्टीने तेच एक मोठं पाऊल होतं त्याला, कारण नाहीतर अनेक वेळेला वेळ लागल्यासारखी लोक करतात की मला हे जोपर्यंत साध्य होत नाही तोपर्यंत मी अथक त्याच्या मागेच पळत राहणार. त्यांनी 6 महिने खरोखर पूर्ण खंड घेतला. तो मला वाटतं काहीतरी विपश्यनेला गेला, कुठेतरी त्यांनी काहीतरी केलं, विचार केला, आणि मग त्यांनी एक दिवशी फोन केला की असं मला वाटतं की आता मी खरं तयार आहे जाण्यासाठी. तर आम्ही दोघंही फोनवरती त्या दिवशी, तो मला म्हटला मला अगदी असं अंतःकरणातनं आवाज येतो की आता मी तयार आहे जायला. आणि त्यावेळेला तो जेव्हा गेला तेव्हा इनफॅक्ट 12 टीम्स त्यावेळेला चढत होत्या आणि 4 टीम्सच वरती पोहोचत, त्याच्यातली त्याची एक टीम होती. आणि आश्चर्यजनक हे होतं की त्याच्यानंतर त्यांनी कुठेही सोशल मीडियावर टाकलं नाही. इनफॅक्ट त्याच्या टीममधल्या लोकांनी दुसऱ्यांना सांगितलं की हा वरती चढून आला. आणि कुठेतरी त्या डोंगराने मला वाटतं त्याला हे शिकवलं की काहीही मोठेपणाने न सांगता जितकं हंबल राहाल तितकं तुम्ही तुमच्या गोष्टी साध्य होतील. सो ते डोंगराच्या निगडीतचा एक माझ्या डोक्यात अनुभव आहे. आपल्याला स्वतःला तपासून पाहायची गरज आहे का नाही हे आपल्याला निसर्ग सांगतो, हे मंजिरीताई आपल्याला सांगत आहेत. असेच अनेक अनुभव आपण जाणून घेणार आहोत, पण आत्ता घेऊया विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या, निसर्गाशी संवाद साधणाऱ्या, निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी संवाद साधणाऱ्या आणि या सगळ्याचा वापर माणसासाठी, माणसाच्या सुखासाठी करणाऱ्या मंजिरीताई आपल्याशी गप्पा मारतायत. मंजिरीताई, आत्ता जसं तुम्ही म्हणालात की जो गिर्यारोहक होता त्याला बाबा तुझा स्वाभिमान, अभिमान, नावं अनेक असतील, तो बाजूला ठेवून तू पर्वत चढ की तुला यश येईल, हे जसं झालं तर त्या अनुषंगाने मला हा प्रश्न विचारायचा आहे की समजा आमच्यासारख्या कोणाला वाटलं की अनेक गोष्टींशी आपण संवाद साधावा आणि स्वतःला तपासून घ्यावं,
तर हे कसं करता येईल, कशा पद्धतीने शिकायला सुरुवात करावी? तर मगाशी म्हटलं तसं ह्याच्यात शिकण्याची खरं काहीच गरज नाही, पण जागृतपणे जर आपण ह्याच्याबद्दल विचार केला की रोजच्या रोज आपल्या मनामध्ये या गोष्टी येतातच आहेत आणि त्याच्याकडे फक्त आपण जास्त लक्ष देणं एवढंच खरं गरजेचं आहे. आणि म्हणजे उदाहरणार्थ मी जसं मगाशी म्हटलं सही करताना एक आतला आवाज सांगतो, तर आता ह्याच्या मागचं मी थोडंसं शास्त्र सांगते म्हणजे आपण लोकांना रोजच्या रोज ह्याचा वापर करायला सोपं पडेल. तर अनेक वेळेला असं आपल्याला असा विचार येतो की आकलन शक्ती ही आपली फक्त मेंदूमध्येच असते अशी समज आहे, किंवा आपल्याला शिकवलं जातं की हा हुशार आहे किंवा नाही, किंवा कोणी म्हटलं की अरे तुझं मेंदू नाही आहे का तुला, तर फक्त आपण इथे दाखवतो की मेंदू इकडे आहे. मात्र प्रत्येक अंगातल्या पेशीला एक स्वतःचा मेंदू आणि एक जाण आणि समज असते, आणि आपण त्याला अनेक वेळेला म्हणतो बॉडीली इंटेलिजन्स. आणि जेव्हा आपलं पोट आपण म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये त्याला गट फिलिंग म्हणतात, आणि आपण सोपं करूयात लोकांसाठी की खूप भीती वाटली किंवा प्रचंड आनंद झाला किंवा असं कुठेतरी जातोय आणि असं वाटलं की ठीक नाही मी जाणार नाही, तो पोटात गोळा येणे, खड्डा पडणे, हे जे पोटात होतं, कारण मेंदूपेक्षा जास्त जे रसायनं आपल्या पोटामध्ये आहेत ती ॲक्च्युली सांगतात की बरोबर किंवा चूक. आणि अनफॉर्च्युनेटली आपण आपल्या पोटाची इतकी कमी काळजी घेतो आजकाल. सोपं आहे, सकाळी आपण अनेक वेळेला बाथरूममध्ये जातो टॉयलेटला, तर लोक फोन किंवा पेपर घेऊन जातात, आणि त्या पोटाच्या काळजी घेण्यामधला हा एक मोठा भाग असतो की ॲटलिस्ट ते 5-10 मिनटं आपण पूर्णपणे त्या पोटाकडे लक्ष द्यावं. किंवा एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे गेलो काहीही व्याधींसाठी, तरी पहिला चांगला एक डॉक्टर प्रश्न विचारतो की पोट साफ होतंय का नाही. तर ही जी टेलिपॅथीची कला आहे किंवा हा जो एक मसल आहे, हा खरं पोटामधनं, आणि त्याला जे डॉक्टर्स ऐकत असतील त्यांना हे नक्कीच माहिती असेल, त्याला वेगस नर्व असं म्हणतात. आणि जर आपण चित्र बघितलं तर मेंदू जसा आपला शेप आहे, आपल्या पोटाच्या आतड्यांचा शेप आयडेंटिकल आहे, तर ते लिटरली मिरर रिफ्लेक्शन्स असतात, आणि त्याला जे कनेक्ट करतं त्याला ते वेगस नर्व म्हणतात. तर इथल्या मेंदूला फक्त आपलं शिक्षण प्रभुत्व देतं, पण प्रत्येक पेशीचा एक मेंदू आहे, त्याच्यात बुद्धिमत्ता आहे, आणि पोटात सर्वात जास्त आहे. हे जर आपण फक्त अगदी पोटाची सुद्धा काळजी घ्यायला सुरुवात केली की आपण काय खातोय किंवा काय सेवन करतोय, तर ते फक्त खाद्य नाही पण काय विचारांचं सेवन आहे, आपण फावल्या वेळामध्ये काय कोणाशी गप्पा मारतोय, कोणाबद्दल तरी वाईट बोलतोय, तर ते सुद्धा आपण सेवन करतोय. तर पहिले म्हणजे पोटाची काळजी घेणे हे सर्वात इम्पॉर्टंट. आजकाल मानसशास्त्राचा जेव्हा विचार होतो तेव्हा तुम्ही सेल्फ टॉक, स्वसंवाद तपासा असं जे सांगितलं जातं, तर त्याची एक नोंद याला जोडून करावीशी वाटली. अगदी अगदी थँक्यू ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड केल्याबद्दल. सो पोटाची काळजी, मग ते सेल्फ टॉक असेल किंवा कोणाबरोबर काय बोलतोय, काय सेवन करतोय, हे. दुसरं, आपल्याला फक्त दिसतंय म्हणून ते खरं आहे हे जे अनेक वेळेला आपण एक मोजमाप करतो, ते न बघता आपल्याला आतमधनं सारखं आवाज येत असतात, आपल्याला आपल्या आतमधल्या पडद्यावरती मनाच्या सारखं दिसत असतं. म्हणजे एक उदाहरण घेऊयात, टेलिफोनला आता आपण आपली पूर्णपणे मेंदू आउटसोर्स केलेला आहे. आणि आपल्या लहानपणी आपल्याला लक्षात होतं की एखादा व्यक्ती जर घरी पोचला नाही, उशीर झाला, त्यावेळेला टेलिफोन्स नव्हते, पण आतमधनं आपल्याला एक जाण होती की ठीक आहे बाबा, त्याला एखादा PCO बूथ मिळाला नसेल ₹1 कॉईन टाकून आपल्याला फोन करण्यासाठी, तोपर्यंत आपल्याला आतमधनं जे वाटत होतं त्याला आपण विश्वास ठेवायचो. आणि आता फोन नंबर्सही आपल्या लोकांचे माहिती नसतात, तर फोन हरवला तर आपले सगळे मित्रही हरवतील अशी वेळ आली आहे. पण कुठेतरी आपल्याला आतमध्ये जे दिसतंय किंवा आतमध्ये मिळतंय का एक जाणीव जी आहे, त्याच्यावरती जास्त विश्वास करणे, हा अजून एक दुसरा पैलू आहे जो आय थिंक जर सगळ्यांनी प्रत्येक दिवशी केला. तिसरं, आता घरी समजा कुत्रं मांजर असेल आणि आपण कुत्रं आपल्याकडे बघून शेपटी हलवतोय किंवा भुंकतोय, तर आपण त्याला 20-25 प्रश्न विचारत नाही की बाबा तुला हे पाहिजे का रे, मग ते पाहिजे का रे, ते पाहिजे का. आपण 1 किंवा 2 प्रश्न विचारतो, आणि अगदी मोक्याचे प्रश्न असतात, आणि ज्या क्षणी बरोबर प्रश्न विचारतो आपण, तर तो आनंदाने नाचतो, उड्या मारतो. तर आपण का बरोबरच 2 प्रश्न विचारतोय? कारण कुठेतरी आपल्या नकळत तो आपल्याला सांगतो आणि आपल्यापर्यंत ते पोचतंय, ह्याच्यावरती पण विश्वास ठेवणे गरजेचं आहे. किंवा आपल्या आज घरी कोणीतरी जेवायला येते आणि आपण म्हणतो आज काय बनवू त्याला, किंवा आज माझ्याच घरच्यांसाठी काय बनवू.
आणि काहीतरी आपण असं एक्सपेरिमेंट म्हणून काहीतरी बनवतो आणि घरी येणारा व्यक्ती म्हणतो अरे मला 2 दिवसापासून ना हेच खायचं होतं, बरं झालं तू बनवलं. तर मग का बनवायची त्यावेळेला आयडिया आली? कारण त्या व्यक्तीनेच कुठेतरी टेलिपॅथिकली सांगितलं. सो हे रोजच्या रोज घडतंय, फक्त आपण त्याच्याकडे प्रकर्षाने बघावं आणि ते जाणीवपूर्वक त्याला अंगवळणी घेणे एवढंच फक्त गरज आहे. सो काही वेगळं शिकण्याची गरज नाही. मंजिरीताई, आता जसं हे तुम्ही प्राण्यांचं आणि सगळं सांगत आहात, तर ह्या निसर्गातल्या प्रत्येक घटकाशी तुमची जी मैत्री आहे, त्या मैत्रीतून तुम्हाला स्वतःला काय मिळालं असं वाटतं तुम्हाला? मी फक्त याच्यात एक थोडा बदल करीन की आपली मैत्री आहे, माझी नाही पण आपली सर्वांचीच आहे. काय नाही मिळालं असं मी म्हणेन. आणि आय थिंक आपण खरं ज्या हेतूनी जन्म घेतलेला असतो ना, अनेक जण आजकाल ह्या शोधात असतात की मी का जन्म घेतला आहे, किंवा मी ह्या आईवडिलांच्या पोटी का जन्म घेतला, मी ह्या देशात का घेतला, ह्या काळात का घेतला, हे अनेक लोकांना असे प्रश्न असतात. पण मला असं वाटतं की मी जेव्हा निसर्गाशी जास्त मोकळेपणाने आणि कॉन्फिडन्सनी संवाद साधायला लागले, तेव्हा काय नाही मिळाला हाच खरं प्रश्न आहे. पण एक तर जे आहे ते लोकांसमोर मांडणे किंवा जे वाटतंय. आणि एक उदाहरण आहे, कुत्रं घरामध्ये पाहुणे आले आणि पाठीला जर खास सुटली तर तो सगळ्यांसमोर पाठ खाजवणार, हा विचार करत बसत नाही की अरे लोक काय म्हणतील. तर जे वाटतंय ते व्यक्त करणे किंवा जसं आपल्याला जगायचं आहे आणि दुसऱ्यांना इजा न होता जर आपल्याला जगता येण्याची क्षमता आहे तर का नाही. हे दुसरी गोष्ट मी अजून एक सांगते की आता एखादं झाड आहे, तर एक उंच झाड किंवा एक वयस्कर झाड छोट्या झाडालाही म्हणत नाही की अरे तू केवढासा आहे किंवा किती वाकडी फांदी आहे. तर आपण सारखं माणूस म्हणून एकामेकावर टीका करत असतो किंवा हा माझ्यापेक्षा गोरा, काळा, श्रीमंत, गरीब ह्याच्यामध्ये खूप अडकलेलो असतो. आणि निसर्ग आणि प्राणी बिलकुल एकामेकाची टीका किंवा तू जसा आहे तुलना करत नाही किंवा तुझ्यामध्ये दैवी शक्ती आहे हे गृहीत धरून एकामेकाबरोबर वागणूक असते. आणि बाह्य तू कसा आहेस, तू आज काय कपडे घातलेस, तू अरे वा मर्सिडीज मधनं आला का, असं काहीही प्राणी करत नाही. तर आय थिंक माणूस म्हणून ते अजून एक गोष्ट मी नक्कीच शिकले, ज्याला इंग्लिशमध्ये नॉन जजमेंटल म्हणतो आपण, की सारखं दुसऱ्याला आपल्याशी तुलना न करता तो जसा आहे तसा तो परफेक्टच आहे हे सुद्धा त्याच्यातली स्वीकारणे. मोकळेपणाने आयुष्य जगणे जे आधी करत होते पण आता जास्त करण्याची हिम्मत. आणि काळाने थोडं हे अवघड करून ठेवलं आहे, ज्याला आता जसं तुम्ही नॉन जजमेंटल म्हणालात तसं पियर प्रेशर, सोबतीचं भोवतालाचा ताण जो आपण घेतो. याला जोडून मंजिरीताई पुढचा प्रश्न माझ्या मनात असा आला आहे, कारण तुम्ही ते काम करता म्हणून, की माणसाच्या ताणतणावाचं व्यवस्थापन आणि व्यसनाधीनता या दोनही गोष्टींवरती तुम्ही या निसर्गाच्या क्षमतांचा वापर करून काम करता. सेल्फ इस्टीम, माणसाचा स्वाभिमान, स्वप्रतिष्ठा, हे जे मुद्दे आहेत किंवा याच्यातून जे प्रश्न निर्माण होतात या सगळ्यावरती तुम्ही काम करता, जे काळाचा सगळा पगडा बघता अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर हे कसं केलं जातं निसर्गाला सोबत घेऊन? सो आपण व्यसन हा जर शब्द घेतला, आपल्याला प्रत्येकालाच व्यसनं असतात, फक्त ती चांगली किंवा वाईट ह्याच्यामध्ये हे आहे. आणि एखाद्याला व्यायामाचं व्यसन असतं पण आपण म्हणतो वा ते छान, पण मग आता ते फोनचं व्यसन असेल. पण व्यसनमुक्ती ह्याच्याऐवजी आपण आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं ध्येय शोधावं ह्याच्यासाठी बहुतेकचं काम आहे. आणि जेव्हा आपण लोकांना निसर्गाकडे घेऊन जातो, आजकाल आपल्याला शहरामध्ये निसर्ग नाही, किंवा आपण इंग्लिशमध्ये अनेक वेळेला लोकांना विचारतो अरे तुझं नेचर कसं आहे मला सांग, किंवा हा चांगला नेचरचा. तर नेचर किंवा निसर्ग खरं आपल्या आतमध्ये पण आहे आणि बाहेर पण आहे. पण आतमधलं म्हणजे अंतर्वनाला सुद्धा आपण तितकंच जोपासलं पाहिजे जितकं की आपण छान गार्डन वगैरे ठेवू आपलं. तर अनेक वेळा लोकांना डोंगरा जंगलामध्ये आल्यावरती हे जाणवतं की माझं अंतर्वनालाच मी खाद्य नाही दिलेलं, पाणी नाही दिलेलं, त्याच्यावर मी काम केलं पाहिजे. आणि ते भरून काढण्यासाठी मी बहुतेक काहीतरी व्यसनामध्ये अडकलेलो आहे. तर जेव्हा ते जंगलामध्ये येतात, जे 5 दिवस जंगलात आलेले आहेत, त्यांना ऑथेंटिक असल्याशिवाय तिथे जगणं शक्य नाही. म्हणजे आपण डोंगरात सुद्धा राहतो तेव्हा काहीतरी असं फेक वागलं
तर इम्पॉसिबलच असतं. त्यामुळे व्यक्तीला ऑथेंटिकच राहण्याची गरज असते. सच्चेपणा, स्वभाव, जसं तुम्ही निसर्ग अगदी म्हणजे स्वतःचा जो आतला भाव आहे तो तुम्ही जर शोधला नाहीत तर तुमचं जगणं अवघड होतं किंवा तुम्ही कुठल्या तरी सवयींच्या अधीन होता. जसं तुम्ही म्हणालात की व्यसन हा शब्दही थोडा बाजूला ठेवू, पण तुम्ही काहीतरी व्यसन किंवा स्वभाव ह्याचे गडबड गोंधळ होऊन तुमचं वर्तन हे एक वेगळ्या पद्धतीने व्हायला लागतं. अगदी. आणि जेव्हा लोक जंगलामध्ये येतात तेव्हा चिखलाबरोबर अनेक वर्ष खेळलेले नसतात आणि लहानपणी आईबाबांनी सांगितलं असेल की अरे कपडे घाण होतील. हे कित्येक लहान मुलं आहेत जे इतकी घाबरलेली असतात चिखलावर काहीतरी काम करून. मग आपण जेव्हा विचारतो काय रे काय झालं, नाही आई रागवेल कारण कपड्याला डाग लागलेत किंवा खराब दिसतं फोटोमध्ये. पण तिकडे आल्यावर कारण कोणीही कोणाची टीका करत नाही आणि सर्वजण तितक्याच आनंदाने मिळून मिसळून राहत आहेत, ह्याच्यानीच खूप लोकांचा आत्मबदल होतो. मग साधं असेल की एखाद्या झाडाला जाऊन मिठी मारणे. आज शहरातला एक सर्वसामान्य माणूस अंगाला कोणाच्या हात लावत नाही, त्याच्या मागे किती काय हजार कारणं, पण घरातल्या लोकांना सुद्धा मिठी मारण्याची ती 10 वेळेला विचार करेल. कित्येक घरांमध्ये ही प्रथा पण नसते की मुलाला जवळ घेणे, दूर बसवलेलं असतं. आणि ही माणसाची गरज आहे कुठेतरी मिठी मारणे किंवा कोणीतरी जवळ घेणे. मग जेव्हा ते एका झाडाला मिठी मारतात आणि ते झाड काहीही टीका न करता जेव्हा मनमोकळेपणाने तुम्हाला स्वीकारतं की तू जसा आहेस ना, ये बाबा, यू कॅन बी विथ मी. मग जमिनीवरती लोळणे, झोपणे. साधं वर्गामध्ये आम्ही जेव्हा काही डिस्कशन्स करतो तो वर्ग एका झाडाखाली असतो. आपल्याला शाळेमध्ये सांगितलं जातं की ताठ बसा, असेच बसा. तिथे त्या व्यक्तीला वाटतं की मी असं लोळून शिकावं. तो लोळतो तेव्हा तिकडे, कारण ते कुत्रं तसं करतंय, तिथलं एखादी मुंगी तसं करतेय, पक्षी तसा करतोय. साधं ढेकर आली तरी आपण म्हणतो की नाही नाही असं करू नये. जेव्हा ते बाहेर येतात निसर्गामध्ये ते जसे आहेत तसे त्यांना बनायला मिळतं. आणि जरीही असेल की 70% का होईना जेव्हा ते रोजच्या जीवनामध्ये ते परत घेऊन येतात, एक माणूस बदलला घरामधला की सर्व लोक बदलतात हे त्यांना जेव्हा जाणीव होते, तेव्हा मग ते पुढचा हॉलिडे आला की आता कुठे जाऊयात, तर फॉरेनला न जाता चला परत निसर्गात जाऊया. मंजिरीताईंकडून अशाच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत, पण आता घेऊया एक विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. निसर्ग संवादक मंजिरी लाटे आपल्याशी गप्पा मारत आहेत, त्यांचे अनुभव सांगत आहेत आणि निसर्गाशी जवळीक ही आपल्यासारख्या सगळ्यांना सुखावह कशी होऊ शकते, आपल्या समस्यांवरचं उत्तर कसं होऊ शकते ते त्यांच्या अनुभवातून सांगतायत. मंजिरीताई, या सगळ्याबरोबरच तुम्ही न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग हा सुद्धा एक विषय स्वतः शिकला आहात, तुमची हुकमत आहे आणि त्याचा तुम्ही माणसासाठी, माणसाच्या सुखासाठी उपयोग करत आहात. तर हा विषयही थोडासा नवीन आहे, तर हा विषय काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने हे काम करता याविषयी ऐकायला आवडेल. न्यूरो लिंग्विस्टिक आणि प्रोग्रॅमिंग. तर न्यूरो ह्याचा अर्थ मेंदू किंवा एक नोईंग असतं. लिंग्विस्टिक म्हणजे कुठलीही भाषा आणि प्रोग्रॅमिंग ह्याचा अर्थ आपण स्वतःशी जे बोलतो आहे. आपण तुम्ही जसं मगाशी सेल्फ टॉक म्हटला, तर ते एकदा आपण सुरळीत केलं की आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सुरळीत होतात. हे बेसिक त्याचं हे आहे आणि ते एक आधुनिक वर्तनशास्त्र आहे, मानसशास्त्राशीच जुडलेलं आहे. आणि त्याचा मेन हेतू आहे की रोजच्या रोज आयुष्य सोपं कसं करावं, मग ते स्वतःसाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी. मग त्याच्यामध्ये जसं तुम्ही व्यसनमुक्ती म्हटलं ते एक त्याचा एक भाग झाला, पण रोजच्या रोजचं आयुष्य जे छान आहे त्याला अजून कसं चांगलं बनवू शकतो किंवा रोजच्या रोज येणारे जे प्रॉब्लेम्स असतात त्या दर दिवशी काहीतरी नवीन होत असतात. आता कोणाला माहिती होतं कोरोना येणार, घरी एक एकटा माणूस जेव्हा राहिला बसला तेव्हा हे डिप्रेशन आजकालचे जे नवीन शब्द आहेत. तर NLPच्या माध्यमातून अनेक लोकांना स्वतःला मदत करता येणे आणि कोणाकडेही मदतीला न जाता आज माझे प्रॉब्लेम्स माझ्यामुळेच घडले असतील तर मग त्याची उत्तरंही माझ्याकडेच आहेत हे अनेक वेळेला NLP दाखवून देतं. आणि एक सोपं हे आहे की जेव्हा एखाद्या मित्राला प्रॉब्लेम येतो तेव्हा आपण त्याला काही ना काहीतरी सोल्युशन देत असतो, मात्र तोच प्रॉब्लेम जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा असं आपल्याला वाटतं की आता मी कोणाला विचारू. पण जर मित्राला सोल्युशन देण्याची क्षमता आहे तर मग स्वतःलाही मदत करण्याची क्षमता आहे. सो NLPचं
मेन मूळ हेच आहे की आयुष्य कसं सोपं करावं आणि आपण बदललो की आपल्या आजूबाजूचं सगळं बदलतं, हे शास्त्र आहे ते. जसं आता NLPचं तुम्ही म्हणालात किंवा निसर्गाच्या हाका, निसर्गाचे इशारे ऐकणं आणि खरं म्हणजे स्वतःच्या अंतर्मनाच्या हाका ऐकणं, या सगळ्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कार्यशाळा घेता. तर या कार्यशाळांमध्ये तुम्ही काय काय शिकवता आणि कुठे आणि कशा पद्धतीने घेता या कार्यशाळा? पॅन्डेमिकच्या आधी आणि पॅन्डेमिकच्या नंतर असा एक काळ आपण मांडूयात. आणि पॅन्डेमिकच्या आधी सर्व क्लासेस किंवा सर्व कार्यशाळा आमच्या फिजिकलीच व्हायच्या. मात्र आता असं जाणवलं की खूपसे विषय लोकांना जगामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोचवण्यासाठी आज जे इंटरनेट काम करतं आहे, तर बहुतेकशा कार्यशाळा आता आमच्या ऑनलाईनच होत आहेत आणि जगातल्या कुठल्या कुठल्या टोकातनं लोक जुडत आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडनं पण आम्हाला शिकायला मिळतं. सो खूपशा कार्यशाळा ह्या ऑनलाईन होतात. मग त्याच्यामध्ये टेलिपॅथी असेल, मग ते सायकिक अबिलिटीजचं मी जसं म्हटलं, म्हणजे त्याच्यात एक उदाहरण आहे की तुमच्याकडे एखादं कोणीतरी वॉलेट दिलं, तर ते वॉलेट तुम्हाला सांगतं की त्याचा मालक कोण, काय प्रकारचा आहे, त्याची रोजचं काय खाणं असणार, किंवा तो कुठे जातो, राहतो, काय करतो. सो ह्या कार्यशाळाच्या खूपशा आहेत त्या ऑनलाईन होतात. पण ज्या डिरेक्टली निसर्गाशी जुळून करण्याच्या आहेत त्याला आम्ही डोंगरा जंगलांमध्ये लोकांना घेऊन जातो. मग त्या 5 दिवस 10 दिवस अशा कालावधीच्या असतात. सो टेलिपॅथी, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग आहे, सायकिक अबिलिटीज, मग अशी आपण मीडियमशिप म्हटलं, ह्या अनेक विषयांवरच्या कार्यशाळा आहेत. एका टप्प्यावरती तुम्ही स्वतःची संस्था पण सुरू केली. तर अशी स्वतःची संस्था सुरू करावी आणि त्याच्यातून काही ठराविक गोष्टी कराव्यात असं कधी वाटलं? आणि काय हेतू या सगळ्या मागे आहे किंवा किती वैविध्य याच्यामध्ये तुम्हाला ठेवता येतं आहे? स्वतःची संस्था चालू करण्याची कल्पना माझ्या डोक्यामध्ये 15 वर्षापूर्वी आली. आणि तेव्हा मला असं जाणवलं की मी जेव्हा दुसऱ्यांबरोबर काम करत होते किंवा दुसऱ्यांसाठी त्यांच्या संस्थांसाठी काम करत असताना अनेक वेळेला ते खूप परत साच्यातच विचार करत होते, लोक काय म्हणतील किंवा काळाची गरज काय आहे हे न जाणून घेता काहीतरी एक शेड्यूल बनवलंय, त्याप्रमाणे विषय घेतले पाहिजेत, ह्याच्यावर कार्यशाळा. पण आता काळ बदलत चाललाय, त्या काळाच्या गरजेप्रमाणे आपण लोकांपर्यंत काहीतरी नवीन पोचवावं, पण ते होत नव्हतं. म्हणून मग मला असं जाणवलं की आपण स्वतःची संस्था जेव्हा काढू, त्यांनी मला एक फ्रीडम मिळेल की मला जे वाटतंय की माझ्या क्षमता काळाच्या गरजेप्रमाणे घडता येईल आणि घडवता येईल, त्यासाठी मग मी संस्था त्या काळामध्ये सुरुवात केली त्याची. मंजिरीताई, हा वेगळा भाव असल्यामुळे तुम्ही स्वतः जेव्हा पर्यटन करता तर त्या पर्यटनामागचा दृष्टिकोन आणि खरं म्हणजे मुळात ठिकाणं सुद्धा तुम्ही वेगळी निवडता, तर त्याविषयी मला असं नेहमी वाटतं की प्रवास हा सर्वोत्तम शिक्षक आहे. आणि जे एखादं पुस्तक देणार नाही किंवा एखाद्या 400 पानाच्या पुस्तकामधनं जे मिळणार नाही, ते 2 तास कुठेतरी कोणाबरोबर तरी घालवण्यामधनं जो ज्ञान मिळतं आहे. त्यामुळे प्रवास सारख्या नवीन नवीन ठिकाणी करत राहणे आणि एखादी जागा अनेक वेळेला बोलवते. मला आणि माझ्या नवऱ्याला असं, आम्हाला दोघांनाही वाटतं की आम्ही खरं ते प्लॅन करत नाहीये, ती जागा बोलवते किंवा तिथले राहणारे व्यक्ती, तिथला आश्रम बोलवतं आणि म्हणून मग सारखं पर्यटन करत राहतो आम्ही. उदाहरणार्थ आता भारताच्या बाहेर पण विचार करता भारतामध्ये एक शिवा ॲक्सेस असं मी एक 14-15 वर्षापूर्वी वाचलं होतं. म्हणजे 79 अंश ह्या लाईनीमध्ये 8 शिवाची मंदिरं आहेत आणि सर्वात वरचं मंदिर आहे किंवा जी पिंड पकडली जाते ती म्हणजे कैलास मानसरोवर आणि सर्वात दक्षिणेला जे आहे ते रामेश्वरम. तर माझ्या वाचनात आलं होतं काही वर्षांपूर्वी की ह्या 8 पैकी 5 मंदिरं ह्यांना पंचभूत स्थलम असं म्हणतात आणि पंचमहाभूतांवरती एक मंदिर म्हणजे अग्नीसाठी एक, वायूसाठी एक, पृथ्वीसाठी एक. आणि मग कुठेतरी तो आतमध्ये किडा होता की मला हे जाऊन बघायचं आहे आणि मला पायी चालायचं होतं. ते 500 किलोमीटर होते आणि ह्या मंदिरांमध्ये मध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा असं जाणवलं की इतकं ज्ञान त्या मंदिरांमध्ये आहे. तिथली पिंड कशी बांधली गेली, आज सुद्धा तिथे असणारे जे गुरुजी आहेत ते आधीपासूनचे पौराणिक काळापासूनचे आत्तापर्यंत काय त्यांनी कंटिन्यू ठेवलेला आहे. सो हा आता अगदीच नुकता ह्या मंदिरांचा जो पंचभूत स्थलमचा जो वॉक होता तो आता रिसेंटलीच केला. ऋग्वेदाचा सुद्धा तुम्ही अभ्यास केलाय?
तर तिकडे वळावं असं का वाटलं? सो वेदांचा अभ्यास आणि आपल्या पुण्यामधलेच भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट जी आहे ती आता खूप सुरेख कार्यशाळा घेत होती वेदांवरती आणि खूप वर्ष त्याच्यावरती अभ्यास करायचा होता. आणि मला असं जाणवलं की जगात कुठेही गेलो तरी आपल्याच वेदांमधली माहिती ते आपल्याला कुठेतरी रिपॅकेज करून परत विकतायत. म्हणजे साधं चक्रांवरती कार्यशाळा घेतात, कोट्यावधी रुपयाचे क्लासेस आहेत. आणि इतकं आश्चर्य वाटतं की आपण म्हणतो एखादा व्यक्ती किती चक्रम आहे. चक्रम हे संस्कृत चक्रासाठीच आहे आणि त्याचे जेव्हा शरीरामधल्या ऊर्जांचे जी चक्र आहेत ती जेव्हा खूप ॲक्टिव्ह आहेत तर तो चक्रम आहे असं आपण म्हणतो. आणि हे वेदांमधलं जे सगळं नॉलेज होतं हे मला असं वाटलं की आपण इथे राहूनच आपल्याला माहीत नाही आणि पुण्यासारख्या आपल्या शहरामध्ये हे शिकवलं जातं आहे. म्हणून खरं मला खूप उत्साह होता शिकायचं आणि त्याच्याने खूप पैलू समजले. मग ते अग्नी आणि इंद्र देवांवरचं जे काम आहे तेच मला जाणवलं की दक्षिण अमेरिकेमध्ये त्यांचे जे इन्का आणि मायन कल्चर्स आहेत त्यांचे तिथे सुद्धा अग्नी आणि इंद्राला नावं वेगळी आहेत पण त्यांना दिलेलं प्रभुत्व त्यांच्या कल्चरमध्ये सुद्धा तितकंच आहे. त्यामुळे वेदांचा अभ्यासाने माझं खूप आपण इंग्लिशमध्ये म्हणतो होरायझन्स वाईडन्ड. त्यामुळे खूप समज वाढली. म्हणजे निसर्गाचं शास्त्र जे आपल्याकडे मुळातच सांगितलेलं आहे आणि तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी हे जे होतं तर ते होऊ नये म्हणून आणि अंतिमतः आपण निसर्गाचा एक भाग आहोत हे जे सुरुवातीपासून म्हणतो आहोत तर ते जेव्हा जाणवेल तेव्हा आपलाच रस्ता सुकर होईल. हे जे आहे हे या सगळ्या वेदांमधून आणि सापडू शकतं जे स्वतः तुम्ही पुन्हा एकदा आजमावलेलं आहे. मंजिरीताई, कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्यामध्ये निसर्गोपासक आणि निसर्ग संवादक म्हणून आपल्या समाजाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत किंवा तुम्हाला कोणता संदेश आवर्जून द्यायला हवा असं वाटतं आहे? आय थिंक 2 किंवा 3 पॉईंट्समध्ये मी जोडीन. पहिले म्हणजे तर मगाशी जो ऑथेंटिक शब्द आपण वापरला की जसे आहोत तसेच जगा. आणि हिंदीमध्ये जी एक म्हण आहे की सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, की लोकांना काय वाटेल म्हणून त्याप्रमाणे न जगता जसं स्वतःला वाटतंय तसं जितकं होईल तितकं जगणे. जसा कुत्रा मांजर प्राणी झाड करतात तसं. दुसरं, आपण जे जे करतो ते आपण पृथ्वीला कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे आपण अफेक्ट करणार आहोत. त्यामुळे जर आपण पृथ्वीशी जुडणारी किंवा पृथ्वीवर शांती आणि समतोल होईल असं काही जर कार्य करू शकलो तर ते. आणि तुमच्या टेलिपॅथिक मसलला पूर्णपणे शरणागत जा. कारण खरं निसर्ग हे माध्यम होतंय. खरं दैवी शक्ती वरनं ज्या आपल्यापर्यंत पोचवत आहेत त्या गोष्टी आपल्यापर्यंत ह्या गटमधनंच येणार आहेत, इंट्युशनमधनं येतील. तर त्याला पूर्णपणे शरण जा. आणि परत लोक काय म्हणतील हा विचार न करता चक्रम म्हटले तरीही चालेल पण त्याचा उपयोग करा आयुष्यामध्ये. असं थोडक्यामध्ये मनाच्या त्वचेच्या संवेदना जसं आपण म्हणतो की बोथट झाल्या तर तुमचं जगणं अवघड होतं तसं कुठल्याही संवेदना बोथट होऊ न देता भोवतालातून ते जे तरंग आपल्यापर्यंत येत आहेत त्याच्याकडे नीटपणाने बघितलं तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य नक्की खूप सोपं होईल. मंजिरीताई, खूप छान अनुभव आज तुम्ही इथे आम्हाला सांगितलेत. मनापासून धन्यवाद. नमस्कार.